मुख्यमंत्री आज जेलमध्ये गेलेले हे फार धोकादायक आहे लोकशाहीसाठी आणि आपल्या देशासाठी। काल आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरोधात आज सोलापूरमध्ये आपण बघू शकताय की आम आदमी पार्टी ही आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आज सोलापूरमधील पूनम गेट या परिसरामध्ये आपण बघू शकताय की आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर काँग्रेस पक्षाने सुद्धा या आंदोलनाला जे आहे ते या ठिकाणी पाठिंबा दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अरविंद केजरीवाल यांची अटक झाल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते खूप आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे आंदोलन करणं या ठिकाणी शक्य नाहीये, त्यामुळे आपण बघू शकताय की पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। खरं तर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना विनंती केलेली होती की हे आंदोलन करू नका, मात्र आंदोलनकर्ते हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि या ठिकाणाहून त्यांचं जे आंदोलन आहे ते भाजप गेटपर्यंत जाणार आहे अशी त्यांची भूमिका आहे। मात्र हे जे आंदोलन आहे ते भाजप गेटपर्यंत जातं का नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात। काय सांगाल, आज आंदोलन करताय, काय भूमिका? खरं तर आज काल ईडीकडनं जी अटक झालेली आहे त्या अटकेचा फक्त आम आदमी पार्टीच नाही, काँग्रेस नाही, इंडिया आघाडीने तर संपूर्ण देशामधून सर्वसामान्य लोकांमधून विरोध केला जात आहे। कारण एका चांगल्या उत्कृष्ट मुख्यमंत्र्याला ज्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली, ज्यांना आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणली, अशा मुख्यमंत्र्याला अटक करणं म्हणजे या देशासाठी फार मोठी भयानक गोष्ट आहे। धरणात मुतणार म्हणून सांगणाऱ्या अजित पवाराला चक्की पिसिंग म्हणून फडणवीसांनी घोषणा दिलेल्या अजित पवार आज अर्थमंत्री म्हणून भाजपच्या सरकारमध्ये काम करत आहे, मात्र देशामध्ये चांगलं काम करणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये गेलेला हे फार धोकादायक आहे लोकशाहीसाठी आणि आपल्या देशासाठी। नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि त्या भावना आहेत त्या अतिशय तीक्ष्ण स्वरूपाच्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।